तर आजचा ट्रेड आपण का घेतला आणि काय रिझल्ट आहे मी तुम्हाला आता दाखवतो. आणि त्याच्या अगोदर मी 2 दिवसाचे ट्रेड रेकॉर्ड करू समजू शकलो नाही तुम्हाला, कारण रात्री चार्ट मेंटेनन्स यायचा त्याच्यामुळे चार्ट दिसत नव्हते. तरी आज ते लास्टला मी तुम्हाला सांगेन शॉर्टमध्ये. पहिला आपण आजचा ट्रेड बघू काय झाला आज. तर आजचा पहिला प्लॅन काय होता ते मी तुम्हाला सांगतो. आज बघा, आज ही जी कॅन्डल आहे हा डेली चार्ट आहे आणि हा 1 आवरचा चार्ट आहे. डेली चार्टमध्ये बघा, वरच्या बॉलिंजर बँडला काल त्यांनी टच केला होता. तर आपला सिंपल होता का हा ब्रेक केला तर एक मोठी मोमेंटम येणार, कारण ऑलरेडी हा याच्या खाली याच्यावरती आहे, खूप मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती आहे. तर जसा याने ब्रेक केला हा, तर स्टार्टिंगलाच त्यांनी ब्रेक केला. आणि आपण कसं करणार, तर आपल्याला आता स्ट्रॅटेजीमध्ये ट्रेड घ्यायचं आहे. तर आपण लगेच आपली एंट्री होणार नाही. त्याच्यामुळे मी काय केलं, मी आपले हे चार्ट्स लावून ठेवले. आता हे सर्व मी मोबाईलवर करत होतो, दाखवतो. मी मोबाईलवर पण मी असेल असं तर लावू शकत नाही, पण मी एक चार्ट बघत असतो. त्याच्यामुळे केव्हा ट्रेड लेट पण होतो, पण ठीक आहे, मॅनेजेबल आहे. तर आज काय झालं बघा, ही फर्स्ट कॅन्डल आहे 15 मिनिटाची. तिची क्लोजिंग किती होती, 985. तर मी काय केला होता, मी पहिलेच 25,000चा पुट ॲड केला होता, राईट. पुट ॲड केला 985चा. त्यांनी बघा, त्यांनी पण इथं RSI क्रॉस केला आणि पण इथं RSI 40 क्रॉस केला आणि पुटने इथं 60 क्रॉस केला, राईट. तर मी काय केलं, ते 150 पॉईंट खालचा एक कॉल शॉर्ट केला आणि इथंच शॉर्ट करायचा होता मला ॲक्च्युली. 212 लो होता या कॅन्डलचा. तर थोडा लेट झाला आणि मी 204ला काहीतरी ट्रेड एक्झिक्यूट केला आणि तो खूप वेळ इथं चालला आणि त्याच्यानंतर साईडवेज झाला. आणि इथं माझा एक ट्रेलिंग स्टॉप लॉस मी काय केला होता, मी या लेवलला एक ट्रेलिंग स्टॉप लॉस आणला होता, तुम्हाला दाखवतो. या लेवलला एक ट्रेलिंग स्टॉप लॉस आणला. तर ट्रेलिंग स्टॉप लॉस जसा हिट केला आणि तिथं आपला काहीतरी 1500 रुपयाचा प्रॉफिट झाला. नंतर मग परत ही कॅन्डल जशी फॉर्म झाली लाल, तर ही ज्याची जशी क्रॉस केली, मी अजून एक ट्रेड इनिशिएट केला आणि तो काहीतरी मी 148ला एक्झिक्यूट केला, कारण 3 वाजले होते. तर 3 वाजता, पावणे 3 आणि 3च्या मध्ये मी ट्रेड एक्झिट केला. आणि सिंपल आपली स्ट्रॅटेजी आहे, काही एवढा लॉजिक नाही. पण ह्यात तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लोक आज एक्झिक्युशन किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला सांगणार आहे मी. कारण बघा, आता एवढी मोठी कॅन्डल बनली तर लोक काय विचार करतात नॉर्मली, तर आता किती खाली जाणार, राईट. एवढी मोठी कॅन्डल म्हणजे लोक मोस्टली सेलिंग साईडला जात नाही. पण आपली स्ट्रॅटेजी जेव्हा बोलते ना, आपल्याला काय करतात, आपल्याला फक्त स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे. स्ट्रॅटेजी आपली पूर्ण मोठ्या लोकांच्या व्ह्यूवर बेस्ड आहे. तर जशी स्ट्रॅटेजी फॉर्म झाली, मी एक्झिक्यूट केला. 3 स्टॉप लॉस द्यायला रेडी होतो, पण पहिलाच ट्रेड चालला आणि आपल्याला प्रॉफिट भेटला. आणि तो मी काहीतरी ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर, कारण टाईम पण झाला होता, कारण स्लो मोमेंटम होती आज. तर आज आपण काहीतरी बुक केलं आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, 3,000 रुपयाचा काहीतरी प्रॉफिट बुक केलं आहे आज. 4,000 4,500चा झाला असता, पण ठीक आहे. टाईम पण झाला होता, त्याच्यामुळं मी जॉबवर पण होतो, त्याच्यामुळे मी एक्झिट पण केला. स्टॉप लॉस ट्रेल करून ठेवला आणि स्टॉप लॉस ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला. तर आज आपल्याला काहीतरी 3,000 रुपयाचा प्रॉफिट झाला आहे. आणि 2 दिवस मी तुम्हाला दाखवलं नव्हतं काय झाला होता आपला, तर मी तुम्हाला ते पण दाखवतो इथं, जर आपल्याला भेटत असेल करायला. मला 1 तारखेपासूनच दाखवतो सरळ काय झालं आपलं. आता मी तुम्हाला इथे दाखवतो. 1 तारखेपासून जर मी लावला आतापर्यंत, तर आपण काहीतरी 16,000 काहीतरी याच्यावर आहे, प्रॉफिटवर आहे. 27. तर हे बघा, काल पण आपला काहीतरी 11, इथं बघा 1121चा प्रॉफिट झाला आणि त्याच्यानंतर त्याच्या पहिले आपला 2160चा लॉस झाला. तर हे तुम्हाला दाखवतो मी लॉस कशाला झाला. आणि हा ऑलमोस्ट लॉसमध्ये होतो, पण आपण नंतर कव्हर झाला होता. तर ते आत्तापर्यंत आपण 16,000 रुपये प्रॉफिटमध्ये आहेत. आणि तुम्हाला दाखवतो तो मी ट्रेड कसा केला होता. तर इथं बघा, तुम्हाला सरळ 15 मिनिट्समध्ये दाखवतो. इथं बघा, हा जो ट्रेड होता, इथं काय झालं, इथं मार्केटने जेव्हा या दिवशी वरचा लेवल क्रॉस केला, तर इथं काहीतरी
पुटने आता तो चार्ट्स पण दिसणार नाही तुम्हाला, कारण आज एक्सपायरी झालेली आहे. तर इथं काहीतरी पुटने क्रॉस होता केला, तर मी इथं मी इथं 2 वेळेला स्ट्रॅटेजी नंबर 2 ला आपण एंट्री घेतली आणि त्यात आपले 3 स्टॉप लॉस हिट झालते यावेळी. 3 स्टॉप लॉस हिट झाले आणि त्याच्यानंतर हा एक ट्रेड होता. हा एक ट्रेड मी जसं हे केला, इथं पण सेमच गोष्ट झाली. इथं त्यांनी क्रॉस केला होता RSI, पण इथं मला एक माझा सेटअप दिसला, तो मी तुम्हाला नंतर सांगणार आहे यूट्यूबवर. त्या सेटअपानुसार ट्रेड केला, तर काहीतरी दोन स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर तिसरा ट्रेड चालून आपण त्यावेळी पण काय टाईम 3 वाजले होते, तर खूप स्लो मोमेंटम होती इथं तुम्ही बघा. त्याच्यामुळे आपण एक्झिट केला आणि आपल्याला त्या दिवशी 112 हे झालं. तर यातून काय शिकलोय मी ते तुम्हाला नंतर सांगेन. कसं आपण आता यातून मी शिकलोय की आपण जास्त करून स्ट्रॅटेजी 1लाच फोकस करू, स्ट्रॅटेजी 2 मध्ये आणि सेलिंग मार्केटलाच फोकस करू. ही गोष्ट मी या 2 ट्रेडमध्ये शिकलो, तर तेच आपण फॉलो करतोय. सेलिंग मार्केटला जास्त आपण फोकस करू आणि बाईंग मार्केट असेल तर एकदम चांगली स्ट्रॅटेजी बनली तरच आपण ट्रेड करणार आहे. तर हे होता आपला आजचा ट्रेड आणि त्या 2 दिवस झाले होते त्याचा ट्रेड. तर असेच तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि 1000 सबस्क्रायबर लवकर पूर्ण करा. तुम्हाला मी एक सरप्राईज पण देणार आहे 1000 सबस्क्राईब पूर्ण झाल्यावर. थँक्यू.